देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। मैं हूं आपके साथ निहाली। चलिए अब रुक करते हैं आज की खबर की ओर। नासिक में आज एक अलग ही नजारा देखने को मिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना और उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी ने मिलकर नासिक ब्लैक आउट संयुक्त जन आक्रोश मोर्चे का आयोजन किया। इस मार्च में अनाधिकृत व्यवसायों, महिलाओं पर अत्याचार, एमडी ड्रग्स मामले, बिंगो रूलेट, हत्या और मटका कारोबार के खिलाफ जनता का आक्रोश देखने को मिला। बीडी भालेकर मैदान से कलेक्टर कार्यालय की ओर निकले इस मार्च में मनसे के बाला नांदगांवकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर और उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के सांसद संजय राउत समेत बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। मार्च के दौरान प्रशासन के खिलाफ नारेबाजी की गई और जिला कलेक्टर को तत्काल कार्रवाई की मांग करते हुए एक ज्ञापन सौंपा। घोषणा धिक्कार असो, धिक्कार असो। महायुती सरकार, महायुती सरकार मुर्दाबाद। आणि भक्ताचं नातं कधी संपलं जात नाही, ते रक्ताचं आणि भक्ताचं नातं आहे। नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी विसरलं जात नाही। अरे ये तो शिव आंधी है, ये तो शिव आंधी है, तूफान आना बाकी है। अब तो शिव झाकी है, बहुत कुछ बाकी है। दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला तर अख्खं नाशिक शहर दणाणून गेलं। ठाकरे ब्रँड स्वप्नारांना हा इशारा आहे। त्यांना मी सांगू इच्छितो, ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात, त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी समजू शकत नाही। कारण शंकराचे हे दोन बंधू, हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला समजवायला खूप वेळ जाईल आणि म्हणून इथं सुरुवात आहे। आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले। सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा। इकडून तिकडून माणसं जमवतायत, ह्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे, पण आम्ही म्हणतोय साळी माळी तेली कोळी महार चांभार मान मराठा ब्राह्मण सगळे आमचे मराठी आहेत। आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे, पण त्यासाठी एकत्र यायला पाहिजे। काय मिळालं तुम्हाला? ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे मिळाले, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले, एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले। दिलंय काय ते सांगा। या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत, अरे दिलेत काय ते सांगा। केंद्रात तुमचं सरकार, गल्लीत तुमचं सरकार, आणि म्हणून या नाशिककरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल।
पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही आता जागे व्हा. यांच्या खोटाडेपणाचा कळस झालेला आहे. मला असं वाटते की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे, एकजूट सोडू नका. एकत्रितपणे लढा देणं हायलाइट होतं की दिनकरराव पाटील तुमच्या तोंडून निघाल. फक्त छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर फोटो काढून चालत नाही, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी असतात. आणि जे समोर दोन्ही बाजूने जे सैनिक बसले आहेत त्यांच्या रक्तात शिवाजी, त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी आहे. म्हणून हे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले. हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो. हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा. आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले, मुंबई पोलीस आयुक्त, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. का त्यांचं म्हणणं आहे, मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली ते नाशिकमध्ये दिसतात. महिलांवर अत्याचार. या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आमचा अंत पाहू नका. मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून. हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या त्या निर्घृणपणे केली. कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे. कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे. पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना. हा त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात. या तरुण मुलांच्या हत्या 40 खून झाले या शहरामध्ये. सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. बरं का, तुम्ही नावं घेतलीत का नाही रे सावरकर? पण आता ज्या हत्या होत आहेत या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र आहे. ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेल्या रामायणाचा आम्ही आढावा मागितो तर नाशिकमध्ये काय झालं दिनकरराव, दत्तादाना? हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात आहे. या टोप्यातून त्याचं लिहिलं आहे संयुक्त मोर्चा. यापुढे नाशिकमधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार. आता काय व्हायचं राहिलं? दोन भाऊ एकत्र आले. हा तुमची समस्या मी आज ऐकणार आहे. अभ्यंकरजी, संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण तमाम सर्व दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मुळे खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होतोय. तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा का काढला, मला एवढंच सांगायचं आहे की हा हे नाशिक 9 वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री, जेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजपमध्येच होतो, त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं. परवा पण येऊन गेले, सांगितलं नाशिकवर माझं फार प्रेम आहे. आवाज साहेब एवढं खड्डे पडले, प्यायला पाणी मिळत नाही, हॅलिट्रॅपचा प्रश्न तुम्ही मिटून टाकला, दररोज खून होत आहेत, ड्रग्ज विकला जाते टपऱ्यांवर,
आणि आपल्या गिरीश भाऊ येतात आणि सांगतात मी 2 दिवसात खड्डे बुजवणार आहे. किती वाईट परिस्थिती आहे. पालकमंत्र्याला खड्डे बुजवावे लागतात आणि गिरीश भाऊला संकट मोचक काम म्हणतात मला अजून समजत नाही. अहो तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते, शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते, 1 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमीभाव देणार होते. या महाराष्ट्रातले 90,000 कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले ते ठेकेदार आत्महत्या करतायत. 2 महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथं उपोषणाला बसला. मान्य साहेबांनी सांगून नांदगावकर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ मीटिंग घेतली. अजून त्यांना न्याय मिळत नाही. या नाशिकची परिस्थिती काय. दररोज एक खून होतोय, पाणी प्यायला मिळत नाही. अनेक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा कोणता केशव उपाध्याय आला तो बिचारा खरा रोजानी आहे. रोजानीच बोलतो. किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात. मग तो इडवून बोलतो. काल म्हणे 2 भाऊ काय 3रा आला तरी चालेल. उपाध्याय बघायला ही गर्दी बघ. नाही तर एवढा मोर्चा तुम्ही काढून दाखवा एकटा भारतीय जनता पार्टीने. अरे तुमच्या बरोबर कोणीच नाहीये. अख्खा महाराष्ट्र आमच्या 2 पाखरं ब्रँड एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तुम्ही घाबरलात. तुम्हीच एकट्याने फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजित दादा भ्रष्टाचार मुक्त देश, भयमुक्त देश तुम्हाला करायचा होता. कसा काय भ्रष्टाचार मुक्त देश होईल. अजित दादा 70,000 कोटीचा घोटाळा केला. फडणवीस साहेब म्हणले चक्की पिसिंग. त्याला उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श घोटाळा ते खासदार, छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलला ते मंत्री. आणि दररोज जातीपातीचं राजकारण, मराठा ओबीसीचं भांडण, कुठं धनगरांचं आदिवासींचं भांडण, दररोज भांडण. एकही जातीत जात नाही, माणसात माणूस नाही, भावात भाऊ नाही, चुलत्यात पुतण्या नाही आणि पुतण्यात चुलत्या नाही. अशी परिस्थिती फडणवीस साहेब तुम्ही या महाराष्ट्राची केलेली आहे. आता मी त्या दिवशी तर बघितलं छत्रपतींजवळ असे पाया पडताना दाखवले. साहेब त्यांनी मत नाही मिळणार. त्याला रक्तात छत्रपती पाहिजे. तुमच्या रक्तात नाही येतो. तुम्ही किती पाया पडा. आता मत फक्त राजसाहेब उद्धव साहेब या 2 भावांना तर महाराष्ट्र देणार. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण मराठी माणूस 2 भाव बनवून राहणार आहे. फिलहाल खबरों में इतना ही. बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज.